नेता बातमी कुंभमेळ्याच्या आडून होणाऱ्या महायुतीतल्या राजकारणाची। आधी मंत्रिपदासाठी आणि आता नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळांनी शड्डू ठोकल्याचं दिसतंय। कुंभमेळ्याची जबाबदारी गिरीश महाजनांकडे असताना छगन भुजबळांनी आज बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। नाशिकचा पालकमंत्री नसलो तरीही मंत्री म्हणून कुंभमेळ्याबाबत बैठक घेऊ शकतो असं म्हणत भुजबळांनी आपली भूमिका पुढे रेटली आहे। मी कुठे म्हटलं नाही, मी पालकमंत्री होणार। नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे। त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे यातला काही भाग नाही। एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही। आपला अधिकार आहे, मागणी करायचा आपापला विचार आहे। आधी डच्चू आणि मग मंत्रिमंडळात वर्णी। ज्येष्ठ नेते असूनही छगन भुजबळांचा पत्ता अजितदादांनी नव्या सरकारमध्ये आधी कट केला होता। त्यानंतर भुजबळांनी कधी अबोला धरत तर कधी नाराजी व्यक्त करत मंत्रिपदासाठी जोर लावला, पण त्यांना मंत्रिमंडळात एंट्रीसाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत वाट पाहावी लागली। आता मंत्रिपद मिळाल्यानंतर भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शड्डू ठोकलाय। स्वातंत्र्यदिनी गोंदियात जाऊन ध्वजारोहण करायला नकार दिल्यानंतर भुजबळांनी आता नाशिकमध्ये थेट कुंभमेळ्याची बैठक घेतली। त्यामुळे भुजबळ नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा बळकट करत असल्याचं बोललं जात आहे। मी कुठे म्हटलं नाही, मी पालकमंत्री होणार किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची, म्हणजे त्या कामाचा मी काय प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री होतो असंही नाही। नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार 100% आहे। त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही। म्हणून मी जातोय। मी आदेश देणार नाही, परंतु मी तिथे आग्रह धरणार आहे। कारण मग नंतर घाई झाली की घाईमध्ये वाटेल तशी कामं होतात आणि त्याचा दर्जा जो आहे तो राहत नाही। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे। याआधी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वेगवेगळ्या बैठका घेतल्यानं चर्चेला उधाण आलं होतं। त्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती। असं असताना मंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेऊन नाशिकमधील आपलं बळ दाखवण्याचाच प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भुजबळांनी घेतलेल्या बैठकीचं समर्थन केलंय। आम्ही सरकारमध्ये आहोत, ते त्या जिल्ह्याचे आहेत। तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो? अरे आमची जबाबदारी, आमचं काम आहे। उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्त्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल, त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील त्याच्यावर तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं। आणि मागं काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे। त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर त्याच्यात चूक काहीच नाही। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरू असल्याचं दिसतंय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। नाशिकमध्ये आधी भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती। आता भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्यानं महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सामना सुरू झालाय। या सरकारमध्ये गोंधळाच गोंधळ आहे आणि सिंहस्थ कुंभमेळावा जो आपल्या नाशिकला होऊ घातलेला आहे त्याच्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। पण छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे। तो आता काय काय तेल लावून करेल यांचं ते आता येणारा काळ सांगेल। त्यामुळे इतकं सोपंही नाही छगन भुजबळ यांना। आणि गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चा आहे। गिरीश महाजनाला सगळे अधिकारी असतील, पण ते त्यांच्यासमोर बच्चा, हा तेल लावलेला पलवान आहे। आपला अधिकार आहे, मागणी करायचा आपापला विचार आहे। शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, शेवटी मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे। आणि जे आम्ही तिन्ही पक्ष आहे, तिन्ही पक्ष एकत्र बसून याबद्दलचा एक अंतिम निर्णय लवकरात लवकर करू। वाद टाळण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भिजत घोंगडं तसंच ठेवलंय। पण पालकमंत्रीपदावर दावा ठोकणाऱ्या महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या नेत्यांची खदखद कधीपर्यंत रोखणार हा प्रश्न आहे। त्यात नाशिकमध्ये महायुतीत सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत छगन भुजबळ। त्यांना डावलून गिरीश महाजनांना नाशिकचे कारभारी करणं भुजबळ कितपत सहन करतात की आपलं बळ दाखवतात हे पाहायचंय। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।